सागर पवार, घोडेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 7/8/2026 रोजी कोलदरी या गावामध्ये एक भांडणाचा प्रकार घडलेला होता. कौटुंबिक आणि किरकोळ कारणावरून ही प्रथम भांडणं झालेल्याची माहिती मिळाली. या माहितीप्रमाणे तात्काळ घोडेगाव पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी गेलेली होती. जखमी वगैरे यांना सगळ्यांना लगेच आपण औषधोपचाराकरता मंचर आणि घोडेगाव तसेच पुणे येथे दाखल केलेलं होतं. यामध्ये जी घटना घडली तर त्या घटनेच्या अनुषंगाने घटनेतील या जे शिवाजी काळे हे जखमी आहेत त्यांची आपण खबर घेऊन त्याच दिवशी तात्काळ गुन्हा दाखल केलेला होता. त्यामध्ये प्रथमतः खुनाचा प्रकार प्रयत्न याप्रमाणे प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल होता. या घटनेमध्ये आपण आरोपी याला तात्काळ ताब्यात घेतलेलं होतं आणि ताब्यात घेऊन योग्य ते पुढची कायदेशीर प्रोसिजर करून त्याला अटक करून मान्य न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने कस्टडीमध्ये त्यांना लगेच येरवडा कारागृहामध्ये जो न्यायालयाने दाखल करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे आपण येरवडा कारागृहामध्ये दाखल केले. आणि हे असतानाच काल सकाळी म्हणजे पहाटे 2 वाजताच्या सुमारास या घटनेतील जखमी महिला सुमन काळे यांचा बिर्ला हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्याचं समजलं. या घटनेच्या अनुषंगाने सुद्धा वाकड पोलीस स्टेशनने तिथं खबर नोंदवून शवविच्छेदन वगैरे ही जी प्रोसिजर पुढची केली आणि हे केल्यानंतर आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या सर्व कागदपत्रांच्या आधारे आणि साक्षीदारांच्याकडे केलेल्या तपासाच्या आधारे त्याच्यावरती खून BNS 103 प्रमाणे कलमवाढ केलेला आहे. आणि हे करत असताना एकंदरीत त्या घटनेत जी काही आपल्याला स्थानिक नागरिक आणि साक्षीदार आहेत त्यांच्याकडून जी काही माहिती उपलब्ध होत आहे त्या माहितीच्या आधारे सुद्धा आपण कायदा आणि कानूनामध्ये सुद्धा भविष्यामध्ये वाढ करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जी घटना घडली ती अत्यंत हृदयद्रावक होती. कारण ज्या जखमी महिलेला मृत्यू आला त्यामध्ये तर त्या आरोपीने लोखंडी अशी चौकोनी पाईप आणि जमिनीवर आपटून वगैरे मारहाण केलेली होती आणि तिला वाचवण्यासाठी जे कोणी मदत गेले त्यांना सुद्धा त्यांनी मारहाण केली. एकंदरीत घटना ही गंभीर असल्यामुळे त्याबाबत आपण योग्य तो बंदोबस्त सुद्धा त्या परिसरामध्ये नेमलेला आहे. आणि माननीय आमचे SP संदीप शेगील साहेब, ॲडिशनल SP शुभम कुमार साहेब आणि DYSP अमोल मांडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तपास करतोय. माझ्या टीममध्ये माझे सहकारी PSI महेश पवार, पोलीस हवालदार तोरे मॅडम आणि इतर सर्व अधिकारी अंमलदार यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत.